बिना तरीचे पोहे आम्ही पोहेच समजत नाही. नागपूरचे पोहे फक्त पोहे नाही, तर्री पोहे जगात भारी. बाई हे वाक्य तुम्ही फेमस करून घ्या. नागपूरचे पोहे जगात भारी, तर्री पोहा जगात भारी. याच्यापेक्षा पोहाच नाही दुसरीकडे. ज्यांनी खाल्ला नसेल, तुम्ही कुठूनही असा, तुम्ही दुसऱ्या स्टेटमधनं या, तुम्ही राजस्थानमधनं या, तुम्ही बिहारमधनं या, अरे सगळे येऊन इथे तर्री पोहा खातात. यू कांट इमॅजिन का आमच्याकडे तर्री पोहा खानेवाला कुठकुठपर्यंत पोहोचलाय. आरजे रेडिओ सिटी पर्यंत व्हिडिओ झालाय. फॉरेनच्या सगळ्या देशांमध्ये जाऊन आलेला असा आमच्याकडे एक पोहेवाला आहे. सगळ्यांना त्याचं नाव माहितीच आहे. केपी ग्राउंड कस्तुरचंद पार्कचा पोहेवाला. भाई अर्धा टमाटर त्याच्यावर चणे तर्री असा घाम निघतो. पण घाम निघाल्याशिवाय आम्हाला मजा येत नाही पोहा खायला, म्हणून आम्ही तर्री पोहा. आम्ही पुण्यात गेलो ना, आम्ही मिस करतो. म्हणजे आमचे आई बाबा घर दार हे सगळं तर मिस करतो, पण दुसरी एक गोष्ट मिस करतो, तर्री पोहा. यार आमच्या घरी ना एक किस्सा असा आहे की संडे सॅटरडे तर्री पोह्यासाठी आम्हाला दिवस मॅटर नाही करत. इनफॅक्ट घरी आमच्या सांबारवडा बनेल, इडली बनेल, डोसा बनेल, नथिंग मॅटर. आम्हाला नाश्त्यात तर्री पोहा लागतो. आम्ही रोजही तर्री पोहा खाऊ शकतो. इनफॅक्ट तुम्ही आमच्या बॉडीचं जर हे बघितलं ना नागपूरकरांचं, तर आमच्या पोटांना सुद्धा माहित आहे बरं. आमचे पोट ना कितीही तिखट तर्री खाल्ली आदल्या दिवशी तरी दुसऱ्या दिवशी आमचे पोटं बिघडत नाही, कारण आमच्या पोटांनाही तर्री पोहा लागतो. त्याच्याशिवाय त्याचं काम जमत नाही.